आपुलिया हिता मांड आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल आपली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी अर्थातच निरूपणाकरता घेतलेला अभंग. अभंगाच्या शेवटच्या चरणावरून हा अभंग कोणाचा आहे मला वाटतं की त्या नाममुद्रेवरून कळेल. तुका म्हणे मज घडो त्यांची तुकोबारायांसारखे संत की ज्या संतांचा अधिकार आहे काय आम्ही माथा दिला पाय पण कोणाच्या काळावर जे पाय देऊ शकतात काळाच्या माथ्यावर जे पाय देऊ शकतात ते तुकोबाराय म्हणतात की मला तुमची सेवा करायची आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि फक्त सेवा नाही पुढे काय म्हणतात ते तरी माझ्या दैवा मला अशा व्यक्तीची अशा कुटुंबाची सेवा करायची आहे किंवा अशा साधकाची सेवा करायची आहे की ती सेवा जरी केली तरी मला वाटते की माझं परमभाग्य उद्याला आलं. असे हे तुकोबाराय आणि त्यांचा हा सेवेचा अभंग. आतापर्यंत आपण अनेक प्रकारची कीर्तन ऐकली असतील. सप्ताहातलं नामाचं भक्तीचं संगतीचं मोक्षाचं कल्याणाचं अजून काय नानाविध म्हणजे अगदी आळे फाटायला आले तर जीवनाला आळ करून परमार्थात गेल्याची कीर्तनं ऐकली असतील. अलीकडे नवीन पद्धत निघाली आहे. त्याच्या आधी एक जुनी पद्धत ती सांगतो. कुठली महाराज तिसऱ्याचं 10व्याचं 12व्याचं 13व्याचं पुढे काय असतं का तुमच्याकडे नाही आणि वर्ष श्राद्ध काही मासिक श्राद्ध ते प्रत्येक श्राद्धाचं कीर्तन असतं. काळ अजून पुढारला चांगला काळ झाला मग कीर्तन सुरू झाली. महाराज लग्न झालं की नवरदेव घरी आला की आता वराती बंद आहेत. आता काय चालू आहेत सुनील महाराज कीर्तन कीर्तन ते वरातीचं कीर्तन पूजेचं कीर्तन जागरणाचं कीर्तन एका दृष्टीने नर्तनापेक्षा मला वाटतं कीर्तन कधीही चांगलं आहे. आणि त्यातल्या त्यात अजून एक चांगली पद्धत आणि त्या किशोर कुठे गेले किशोर महाराज स्वभावाप्रमाणे बाहेर येतात ते ठीक आहे. जसा काळाला आम्हाला की महाराज किशोर महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झालं. मला त्या दिवशी भीती होती की त्याच दिवशी कीर्तन करावं लागतं की काय. पण वारकरी संप्रदायाला जी काही उत्साही मंडळी भेटली आणि जी मनापासनं प्रेमानं काहीतरी करू इच्छितात अशांपैकीची जर काही यादी काढली आपण महाराज त्यात जर काही पहिली 10 नावं असतील तर त्यात पहिलं नाव आमच्या किशोर महाराजांचं असेल. असे हे आमचे उत्साहमूर्ती आणि त्यांचे आजचे चिरंजीव उत्सव मूर्ती. त्यांच्या नामकरण समारोहाच्या निमित्तानं हे कीर्तन आयोजित केलं आहे. परमश्रद्धेय महाराजांना माझी विनंती आहे की आपण समोर यावं कारण की आपल्याला बघितल्याशिवाय माझं कीर्तन पूर्ण होणार नाही. या महाराजांचं आगमन झाले भजन करा विठ्ठल. त्या निमित्तानं आजचं जे कीर्तन आहे महाराज ते काय म्हटलं बारसे व नामकरण म्हणजे तुम्ही सगळी अनुभवी माणसं बसलाय. आपलं हे कोळवाडी गाव खरं या गावाचा भाग्योदय ज्या दिवशी झाला तो कधी झाला त्या दिवशी या गावातल्या एका दाम्पत्याला वाटलं की आपली मुलगी आपण अत्यंत कुलवान आणि खऱ्या अर्थानं संतांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला आपली द्यावी. तुमच्या कोळवाडीची ओळख काय गावात कुठली कुठली मंदिरं आपल्या ग्रामस्थ कोण करणार तुझे करायचे गावातले कोण कोण आहेत
गावातले बाबा हां मग तरी माझ्या लक्ष द्या बरं का, आता हालचाल नाही. आपल्या गावात कुठली कुठली मंदिर आहेत? माऊलीचं आहे, मारुतीचं आहे, मारुतीचं आहे, गणपतीचं आहे. इतकी जरी सगळी गावात ही मंदिरं असतील तरी मला असं वाटतं की महाराज तोपर्यंत आम्हाला तुमच्या गावाचा काही परिचय नव्हता. पण ज्यावेळी आपल्या घरातली एक मुलगी आपण संत सेवकाला देतो की नाही, त्यावेळी कोळवाडी, बरोबर ना, कोळवाडी या गावाचं नाव फक्त आळेफाटा आणि जुन्नरपूर राहत नाही महाराज, ते महाराष्ट्रात जातं. मला सकाळपासून अनेकांचे फोन आले, महाराज तुमचं कीर्तन कोळवाडीला आहे. म्हटलं मला माहीत नाही कुठे. अहो किशोर महाराजांचं सासरोट. हा म्हटलं मग माहिती आहे. म्हणजे आपल्या गावाला अभिमान पाहिजे की आपल्या गावातली एखादी मुलगी अशा संत कुलात जाते की त्या कुलात गेल्यानंतर महाराज ठाई ठाई भगवंताचं नामचिंतन सोडलं तर दुसरा कशातही लवलेश नाही. आणि मला आमच्या आदरणीय प्रणाली ते, बरोबर ना, नाव चुकत नसेल तर महाराज सौभाग्याची प्रणाली नाव ना, आमच्या प्रणाली तेही आहेत. ते कदाचित त्या आज एका मुलाची आई असतील. मला वाटतं की महाराज या पुत्रप्राप्तीच्या आधी त्यांनी आळंदीमध्ये महाराजांचे शिकायला येणारे अनेक विद्यार्थी आहेत महाराज. एका मुलाची आई होणं सोपं आहे, पण आमची प्रणाली ताई हे तर आता पुत्र जन्माला आलं आहे महाराज, पण तत्पूर्वी त्यांनी शेकडो मुलांच्या आईचं पालकत्व घेतलं महाराज. तर मला विश्वास त्या माऊलीचं कौतुक करावं वाटतं. आणि आता एक भाग्याची गोष्ट आहे, लोक कशाने ते कीर्तन ठेवत असतात, पण आज कीर्तन कशानिमित्त आहे? नामकरण. तुम्ही आम्ही मोठे झालो महाराज, तुम्ही काही चांगलं काम केलं तरी लोक तुम्हाला चांगलं बोलतात, काही चुकलं तर लोक तुम्हाला नावं ठेवतात. तसं आयुष्यातलं पहिलं नाव ठेवण्याचा कार्यक्रम कधीच आहे? ऐकताय का? कधीच आहे? आज काय बाळाचं काय करायचं आहे? अरे बोला की जरा. बाळाला नावं ठेवायची कुठली? हरी मुकुंद मुरारी अमकं तमकं. पण जसं जसं आता आपण मोठे झालो आपल्यालाही लोक नावं ठेवतात, पण ते नाव आणि हे नाव जरा काय वेगळं. आपल्या बाळाला कुणीतरी इतरांनी नावं ठेवण्यापेक्षा आपल्या बाळाला संतांनी नावं ठेवलेली कधीही चांगलं महाराज. तर किशोर महाराजांचं म्हणणं आलं की महाराज इतर वेळी तर आम्ही रोजच कीर्तन करत असतो, पण आज आमचे राजकुमार त्यांचा आज बारसा आहे, त्या अनुषंगानं आपण काहीतरी भगवत नामाचं चिंतन करूयात. आणि मग या निमित्तानं लोक नावं ठेवतील ते ठेवू द्यावं, पण किमान आजच्या या निमित्तानं किमान काही माझे भगवत भक्त सहकारी जवळ येतील, भजन करतील, कीर्तन करतील, काहीतरी भगवंताचं नामचिंतन करतील. आणि या माध्यमातनं आमच्या बाळाला लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा आमच्या बाळाला संतांनी नावं ठेवली पाहिजे. तुम्ही आम्ही का फसलोय बसलेलं आहे का सगळे? आम्ही संसारात का गुंतलोय? तर तुमची नावं तुमच्या आत्याने ठेवली, आईनं ठेवली, बापानं ठेवली, संतांनी ठेवली नाहीत, म्हणून आपण काय झालोय? ऐकताय ना, फसलोय. पण आजपासून हा चांगला पॉईंट सुरू झाला. आता आमचे महाराज या ठिकाणी आहेत. खरं तर मी आल्यानंतर मला प्रश्न पडला की ते मुळात आधीच 50 कीर्तनकार असताना 51 बाहेरनं का बोलवला? तर महाराजांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात फार डरकाळी फोडता, आमच्याकडे ते बिबटे खूप आहेत. म्हटलं बिबट्यांना घाबरून डरकाळी फोडतो, मुद्दा काय माझा? म्हणजे सोडून द्या. आयुष्यात जन्माला आल्यानंतर अगदी मृत्यूपर्यंत जे काही 16 संस्कार सांगितलेत महाराज, त्याच्यामध्ये मला वाटतं की पहिला अन्नप्राशन संस्कार. एक संस्कार असं आहे की बाळाच्या जिभेवरती मधानं सुवर्णाच्या त्या काडीनं ओम लिहिलं जातं की बाळाने जन्मानंतर काहीतरी चांगलं बोललं पाहिजे. आणि तिसरा किंवा चौथा संस्कार म्हणजे कुठला? आजचा पहिला मला वाटतं की नाडी विच्छेदन आहे. ते आईच्या गर्भातून बाळाची जी काही नाळ असते ते विच्छेदन करतो. दुसरं आहे आपण त्याला मुखावरती काही त्याच्या लिहितो. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय? बाळाचं आपण नामकरण करतो किंवा बारसं करतो. आता बारसे अनेक प्रकारचे होतात महाराज, आपलं तुमचं आमतंही झालं आहे, पण याच्यात वेगळं काय आहे? त्यात वेगळं एकच आहे महाराज की ज्या बाळाचं आपण नामकरण करणार आहोत ते बाळ जन्माला येण्यापूर्वीच आपला भाग्योदय घेऊन आला आहे. काय वाक्य? ते बाळ जन्माला येण्यापूर्वी आपला भाग्योदय घेऊन आलं आहे. का बरं? जगामध्ये तुमच्याकडे किती संपत्ती असू द्या, कितीही पैसा असू द्या महाराज, पण काही गोष्टीत आपण परावलंबी आहोत. काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही. तुम्ही किती मोठे सावकार असा, तुम्ही आळेफाट्याचे असा, जुन्नरचे असा, कोळवाडीचे असा, किंवा अजून कुठल्या आमदार खासदाराच्या गावचे असा, पण एका गोष्टीच्या तुम्ही पारतंत्र्य आहे. कुठलं महाराज? आपले आईबाप कोण असावे हे आपल्याला ठरवता येत. काय बोलतो कळतंय का? जगामध्ये ज्या काही परीक्षा गोष्टींना आपल्याला वृत्तीने स्वीकारायला लागतं महाराज, आपली आई कोण असावी
ठरवता येत नाही महाराज. आई कोण असते हे ठरवता आलं असतं महाराज तर रामानं कधी कैकेयीचा स्वीकार केला, भरतानं कैकेयीचा स्वीकार केला नसता. आपला बाप कोण असावा महाराज ठरवता आलं असतं तर आपण काय कोळवाडी जन्माला आलो असतो? आपण कुठे गेलो असतो? बिर्ला, टाटा, अंबानी, शिंदे, फडणवीस, मोदी इथं काय आपलं? पण का आपण इथे आहोत? आपल्या हातात नाही आपला जन्म कुठे झाला पाहिजे आणि आपला बाप कोण असला पाहिजे, आपली बहीण कोण असली पाहिजे ठरवता येतं का आपल्याला? जर ते ठरवता आलं असतं महाराज तर कधीही शृपणखेला स्वीकारलं असतं विभीषणाने? मला नसतं स्वीकारलं. म्हणजेच काय, काही नाती परिच्छृतीची असतात आपल्याला स्वीकारता येत नाही, पण काही नाती मात्र महाराज आपल्याला स्वीकारता येतात. ती कुठली? आपला मित्र कोण असावा, आपली संगत कोणाची करावी हे आपल्या हातामध्ये असतं. या बाळाचं कौतुक कामला करावं वाटतं महाराज की या बाळाचं तो बाळ जन्मण्यापूर्वी भाग्य घेऊन आलं. काय बरं, एकतर बाळाचे वडील उत्तम मृदुंगवादक, उत्तम कीर्तनकार. बाकी त्यांना विचारलं महाराज तुम्ही एवढ्या लोकांचे कीर्तनकार तुम्ही हाताखालनं काढले, तुम्ही कीर्तन करता का? ते म्हणले महाराज मी कीर्तन करतो, पण मी जर कीर्तन सुरू केलं तर बाकीच्यांच्या अडचणी निर्माण होतील, त्यामुळे जरा माझी माघार. म्हणजे भगवत भक्ताच्या घरी, हरिभक्ताच्या घरी ते बाळ जन्माला आलं म्हणजे बाळ ते भाग्य घेऊन आलं. तर बाळाची आई कशी असावी हे बाळाला ठरवता येत नाही, पण जी आई भगवत भक्ताचा सांभाळ करते ती आई कशी असावी महाराज? ती आई अत्यंत पवित्र असावी. म्हणजेच काय महाराज, या घरामध्ये उत्तम बाळ जन्माला आलंय, पण बाळ जरी जन्माला आलं असेल महाराज तरी बाळाचं विशेष कौतुक नाही महाराज. खरं वास्तविक पाहता मी अभंग मगाशी तर निवडला होता की आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची, की ज्याच्या मनामध्ये देवाविषयीच्या चित्तामध्ये आवड आहे त्याला आपण आशीर्वाद देऊ. पण नंतर विचार केला की बाळाला आशीर्वाद देऊन बाळाला कळणार नाही आहे, तर बाळाच्या आईवडिलांना आशीर्वाद दिला पाहिजे किंवा बाळाच्या आईवडिलांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी मगाशी त्याचा अभंग बदलला. मुद्दा काय आहे, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक. कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला आली महाराज तर देवाला त्याचा आनंद वाटतो, पण तो आनंद जरी वाटत असेल पण कधी वाटतो महाराज सांगतात त्या मुलाचा अभंग नाही आहे, त्या आईबाबाचं कौतुक आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
जे सात्विक तयाचा हरीक वाटे देव. घरामध्ये महाराज सात्विक बाळ जन्माला आलं की नाही तर ते आईवडिलांना आनंद वाटत त्यात नवल नाही महाराज, देवाला त्याचा आनंद वाटतो. आणि मला वाटते की विशेषत्वानं आपला हा सगळा परिसर हा आत्तापर्यंत केवळ आणि केवळ सात्विक लोकांना जन्माला घालणारा. कशावरून महाराज? म्हणजे या परिसराचा मोह थेट माऊलींकडे असणाऱ्या आमच्या रेडेश्वर महाराजांना व्हावा. महाराज पैठणवरून प्रवास करत असताना इतक्या जागा मागे गेल्या नसतात का महाराज? काय नेवासा गेलं, काय मध्यंतरी देवगड गेलं, नगर गेलं, अख्खं संगमनेर गेलं. सुनील महाराज आपलं ते म्हटले जमत नाही म्हटले. मग कुठे आले ते? तिच्या गावाच्या बाजूला आले. कशा करता? तर या भूमीमध्ये भूमीचे मार्ग व सांगे, ही भूमी इतकी आपली सुपीक आहे महाराज की या भूमीमध्ये केवळ आणि केवळ हरिभक्त जन्माला येतात. म्हणजे अगदी कोंडाजी बाबा डेरेंपासून रामदास बाबा मनसुखांपर्यंत हा सगळा जर परीख पाहिला आपण या क्षेत्राचा महाराज, तर या क्षेत्रानं केवळ आत्तापर्यंत संत जन्माला घातलेत. त्यामुळे किशोर महाराजांचा मुलगा भविष्यात काय होईल याची भविष्यवाणी मी आत्ता करून टाकतोय. काय म्हणजे जे आईवडिलांना सहजरित्या सहज नाही शक्य महाराज. मला जर वाटलं असतं मागच्या पिढीमध्ये की मला संत व्हायचं आहे तर माझ्या भाग्यात ते नव्हतं. पण त्याकरता मग काहीतरी स्वतःचे कष्ट करावं लागतं महाराज, काही अभ्यास करावा लागतो आणि काहीतरी स्वतःची पार्श्वभूमी तयार असावी लागते. सुदैवानं या बाळाकरता आधीतली जमीन सुपीक आहे. का बरं? तर घरामध्ये मातृकुलात आणि पितृकुलात दोन्ही ठिकाणी काहीतरी हरिनामाचे संस्कार मला सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. याचे दोन अर्थ होतात महाराज. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हणजे कन्यापुत्र सात्विक असावे लागतात. एक किंवा ज्यांचं कुळ सात्विक आहे त्या घरामध्ये असे कन्यापुत्र जन्माला येतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पण ते हरीचे दास जन्म घेण्याकरता मला सांगतात की त्या कुळाला अथवा त्या परिवाराला आपलं स्वतःचं हित माहिती असावं लागतं. आता बसलेले बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना आपलं स्वतःचं हित माहिती आहे का असा जर प्रश्न विचारला तर उत्तर मिळतील की माहिती आहेत. पण आपल्या दृष्टीने हित म्हणजे काय? गृहीवाडे धनधान्य महाराज, घर चांगलं असलं पाहिजे, घरात मुलं असली पाहिजेत, संपत्ती असली पाहिजे, याला हित म्हणायचं का? मला सांगतात आमच्या दृष्टीनं आम्ही याला हित म्हणत नाही. आणि मुलाच्या आईबापाला त्याचं हित माहिती आहे का? तर खरं पुढे सांगतात हित न ठावे जननी जनका दाविला तीही लौकिकाचार. खरं तर मुलाचं हित आईबापालाही माहीत नसतं. ऐका त्यांना महाराज मग बापाने आणि आईने कीर्तन ठेवलं त्यांना हित माहीत नाही, प्रश्न ना. पण शास्त्र म्हणतं की मुलाचं हित आईबापाला कळत नाही. काय कळतं?
आता आपल्या घरातही आपल्या सगळ्यांच्या घरी मुलं असतील मुले असतील महाराज, आपण त्या मुलाला चांगलं शिक्षण देतो, मुलीला चांगलं शिक्षण देतो. कशा करता? मुलाला चांगलं शिक्षण कशा करता? की आम्ही आत्तापर्यंत कष्टात दिवस काढले, पण किमान आमची पुढची पिढी शिकली तर किमान घराचा सांभाळ चांगल्या पद्धतीनं. आम्ही शाळेत गेलो नाही महाराज, अंगठाशा काही शिक्षण झालं नाही, परिणाम शेती केली, कष्ट केलं, पर्याय काय? आयुष्यात जरा अवघड प्रसंग आले. आता मुलाला शिकवले, डॉक्टर केले, इंजिनियर केले, काय 4 पैसे तो कमवतोय, शहरात गेलाय, गावी बंगला बांधलाय, आमचं नाव गावात चांगलं आहे. पण संत म्हणतात की आम्ही याला हित म्हणत नाही. संतांच्या दृष्टीने हित काय आहे? संत सांगतात आपलं हित कशात आहे? ज्याच्याने संतांची भेट होईल, ज्याच्याने देवाची प्राप्ती होईल. तेने नारायण दिल भेटी, दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण हे हित ते करावे देवाचे चिंतन, तेने नारायण येईल भेटी, करुणिया मन एकवी, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन सुनावे. साहित्याचा अभ्यास केला, सत्तांची वचनं पाहिली तर 100% नारायणाची भेट होते. याचा अर्थ काय? मला सांगतात की आपलं हित कशामध्ये आहे? या संसारात जर आपण हित शोधायला गेलो तर मला हित सापडणार नाही. आणि सुख सापडेल का? सुख सापडेल. मला सांगतात या संसारात सुखाचा विचार सुद्धा असं की सुखाचा विचार नाही कोठे, कोठे सुखाचा विचार नाही कोठे, कोठे सुखाचा विचार नाही कोठे, कोठे सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही कोठे, आणि या संसार होया हवारी, होऊ नका, होया हवारी, होऊ नका, सुखाचा विचार आणि या संसार होया हवारी, होऊ नका, होया हवारी, होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. महाराज सुखही नाही आणि हितही नाही. 2 समीकरण आहेत महाराज. सुख आणि हित हे समांतररित्या चालतं. कसं चालतं? समांतर. आपलं चुकलंय काय महाराज? परमार्थात आल्यानंतर सुखही मिळतं आणि हितही मिळतं, आणि प्रपंचात गेल्यानंतर सुख मिळतं, सुखाचा विचारही नाही आणि हित नाही. त्याकरता माऊली असं म्हणतात की नाही, हितापासून काढती. पुढे काय म्हटलंय? हित देऊनी वाढविती. पण कधी? महाराज संतांजवळ माऊलींजवळ गेलं तर ते आपल्याला हित देतात. आणि दुर्दैवानं आपण या दुःख बांधवडी संसारात सुख शोधतो, हित शोधतोय. तुकाराम म्हणतात मिळणार नाही. पण हित मिळण्याच्या काही जागा त्यांनी या अभंगात सांगितल्या. ते असं म्हणतात की आपुल्या हिता जो असे जागता. मग अशी काही ते म्हणाला महाराज तुम्ही असं दुरुक्तीनं कसं काय बोलता, 2 कसं काय बोलता, 1 बोललं पाहिजे. मग अशी काय सांगितलं की आईबापाला हित कळत. वाक्य काय माझं? आईबापाला हित कळत. आता आम्ही काय सांगतोय की आपल्या हित जो असे जागता धन्य माता पिता. 1 आईबाप आहेत
की ज्यांना मुलाचं हित काय वाटतं, संसार चांगला झाला की मुलाचं हित झालं. आणि एक आईबाप आहेत तर असं वाटतं की आपल्या मुलाला जर भगवंत भेटला तर त्याचं झालं. एक होते महाराज हिरण्यकश्यपू की चिरंजीव अखंड नामस्मरणात, पण त्याला काय वाटायचं एवढं सोडून सगळं चालतंय. असे बऱ्यापैकी लोक संसारात आढळतात. बाबा मुलाला आळंदीला पाठवा, ते आमचं काम आहे का? हा धंदा आमचा धंदा बरं, तो का म्हणे आम्हा हाची धंदा बस, किंवा आदिंद्रजीने हाची धंदा गोविंद. पण कुठला धंदा? गोविंदाचे. लोकांना फसवून 4 पैसे कमवण्यापेक्षा संतांचे भजनं गाऊन कीर्तन करून भजन करून नंतर श्रद्धेनं लोकांनी काही घ्यायला हरकत काय? आम्ही धंदा करतो, लोकांना फसवून नाही, लोकांना सन्मार्गाला लावून. मला सांगतात मुळात कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येत नाहीत. काय वाक्य माझं? आणि इतकं आपलं सुंदर कोळवाडी गाव, खरं सासरवाडी, त्यामध्ये बोलता येणार नाही, आम्हाला मर्यादा पडतात महाराज. पण सरासरी गावची लोकसंख्या किती आपल्या ग्रामस्थ? हां बाबा, किती लोकसंख्या? 1800 बोलणार कोणी मागं? ते बाहेर आलेलं दिसतंय. आज घेतले ते का? नाही नाही, वाडी. हां अच्छा, 1800 लोक जर आपल्या गावात असतील आणि एखाद्याला जर कळालं की बाबा गावात कीर्तन आहे, तर 1800 पैकी मला वाटतं की आपल्या पक्षाची किमान 800 तरी असावीत. आपल्या पक्षाची म्हणजे वारकरी. वारकरी ते बाबा म्हणते शिवसेनेची. ए बाबा तसं नाही, आपल्या पक्षाची म्हणजे वारकऱ्यांची. वारकऱ्याला 2 पक्ष आहेत, शुद्ध पक्ष आणि हां महाराज. बाकी वारकऱ्याला कुठले पक्ष नाहीत. माझा मुद्दा काय चालला आहे, सगळ्यांना कल्पना आहे की गावात कीर्तन आहे. कीर्तन कोणाचं याला घेणं देणं नाही. कीर्तन आहे ते संतांचा असो किंवा अलीकडच्या भाषेत बाजारू कीर्तन करत असो, पण कीर्तन आहे ना ते. कीर्तनाला आपण काय केलं पाहिजे महाराज? गेलं पाहिजे. पण ज्या अर्थी आपल्याला कीर्तनाला जाण्याची बुद्धी होत नाही, याचा अर्थ या गावामध्ये सगळेच काही धन्य माता पिता असे नाहीत. पण जे काही आले आहेत ते मात्र कुळी कन्या पुत्र होते, जे सात्विक. महाराज आता आम्हाला ठीक आहे, आतापर्यंत नाही कळालं, आता काय केलं पाहिजे? खूप काही करू नका. आईवडिलांनी जे काही मार्ग दाखवला किंवा त्यांनी जे काही रस्ता दाखवला महाराज, त्याच्यावर फक्त चाला. का बरं? मला सांगतात की त्यांच्या मागे गेल्यानंतर सहसा अडचण येत नाही. बरे म्हणतात की आयुष्यात तुम्ही कधी जाल हे आम्हाला माहीत नाही, किंवा माऊली म्हणतात की नाही, माशी पाख पाखडी तो हे सरे. आपण कधी जाऊ सांगता येत नाही, पण बरं सोबत काय घेऊन जाऊ हे सांगता येत नाही. पण आज मात्र आदरणीय केशव महाराजांच्या बाळाच्या नामस्मरणाच्या अनुषंगाने देवाने आपल्यासाठी घंटा वाजवली की बाबा मागे झाले ते पाहू नका. आतापर्यंत आपण भजन केलं का, कीर्तन केलं का, नामस्मरण केलं का, ज्ञानेश्वरी गाथा पाहिली का, भागवत बघितलं का, कथा ऐकल्या का? उत्तर नाही असेल तर आजपर्यंत काय केलं सोडून द्या, पण किमान आजपासून का होईना आपण काय केलं पाहिजे? आपलं मन, आपला संसार हा भगवंताकडे लावला पाहिजे. काय महाराज, 0 ही संख्या अंकाच्या मागे लावली की किंमत वाढते, अंकाच्या पुढे लावली की किंमत वाक्य कळते का? 0 कळतं ना तुम्हाला? 0 ही संख्या अंकाच्या मागे लावली की आपण पूज्यतेला प्राप्त होतो. कशाला? पूज्यतेला. आणि तोच 0 जर अंकाच्या आधी लावला की आपलं अधपतन होतं. संसारात असावं की असू नये याच्याशी दुमत नाही महाराज, संसारात असलं पाहिजे. संसारी असावे आसोने नसावे, संसारी असावे आसोने नसावे, संसारी असावे आसोने नसावे, संसारी असावे आसोने नसावे, भजन करावे संसारी
संसारी असावे असोनी नसावे. मुद्दा सुरू होता, शून्य मागे लागलं की पूज्य त्याला प्राप्त होतो महाराज, आणि शून्य पुढे गेला की अधोगतीला जातं. संसार करावा न करावा हा प्रश्न नाही आहे. संसार करत असताना आपल्या मागे प्रपंचाची धार आहे का? म्हणजेच काय, प्रपंचाची नाही महाराज, प्रपंच लागला मागे की अधोपतन आहे. हा संसार, याच्या पुढे जर प्रपंच ठेवला महाराज तर ठीक आहे, पण हा मागे लावून घेतला नाही पाहिजे. मागे काय लागला पाहिजे, आपल्या परमार्थ लागला पाहिजे. मला म्हणतात, आस्था पाठी राखा इतरांचा लेखा. पण आपण आत्तापर्यंत कधी गेलोय का? आणि माझ्या आजच्या कीर्तनातनं मला असं वाटते की उद्यापासून किमान कीर्तनाला 10-5 बसलेली मंडळी जरी ज्ञानेश्वरी गाथा उघडून बसली तरी कीर्तन सार्थकी लागलं. कीर्तन नाही, किशोर गिरी वाटतं, त्यांच्या बाळाचा जन्म सार्थकी लागला. का बरं महाराज? नरदेह मिळाल्यानंतर महाराज आपल्या माध्यमातनं एखाद्या माणसानं परमार्थाच्या वाटेवरती मार्गक्रमण करावं अशी भावना जरी निर्माण झाली तर आपलं जीवन सार्थकी लागतं. त्या कीर्तनाचं माध्यम काय महाराज? त्या बाळाला काय कळणार आहे कीर्तनाचं? कळणार आहे का महाराज? निमित्त बाळाचं आहे, पण आहे कोणाकरता? लाडक्या बहिणी ऐकताय ना, कालच हप्ता आला. हां ऐका, मुद्दा काय चाललाय माझा की आयुष्यात जोपर्यंत संत आपल्या मागे नाहीत या आयुष्याला किंमत नाही. मग काय करायचं मला सांगता ऐका. एकतर लवकर हित कळत नाही, आपुलिया हिता जो असे जागता. पण जर तुम्हाला जर तुमचं हित कळालं तर संत तुम्हाला धन्यता देत नाहीत. ते काय म्हणतात, धन्य माता पिता याची. आईवडिलांना आपण काय सुख दिलंय, ऐश्वर्य दिलंय, संपत्ती दिलंय माहीत नाही, पण किमान आपण जर रोज सकाळ संध्याकाळ दुपार ज्ञानेश्वरी घ्यावी, वाचावं, नामस्मरण करावं भगवंताच्या. मी असं कायम सांगत असतो की आपलं कीर्तनाने लोक प्रभावित होण्यापेक्षा आपल्या कीर्तनाने प्रभू प्रभावित झाला पाहिजे. लोक प्रभावित होण्यापेक्षा लोक प्रभुभावित झाली पाहिजेत. लोकांचा भगवंता चिंतनाकडं महाराज मार्ग वाढला पाहिजे. महाराज सांगतात मग काय करा? काही नाही, त्यांनी काय सूत्र सांगितलं आहे. सूत्र म्हणजे अभंगाचं 3रं चरण. गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवत हरिती श्रवण, गीता भागवत हरिती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवत हरिती श्रवण, गीता भागवत हरिती श्रवण, अखंड चिंतना विठोबाचे, 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 कुळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक होळी कन्या पुत्र होते सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग आजच्या कीर्तनाचं सार काय आहे? ऐका. आयुष्यात आत्तापर्यंत मागे काय गेलं माहीत नाही महाराज आम्हाला, पण किमान आजपासून एक संकल्प घ्यायचा आहे. गीता भागवत करीती श्रवण. मागे काय केलं माहीत नाही महाराज, पण किमान आज या बाळाच्या नामकरणाच्या अनुषंगानं एक संकल्प घ्यायचा आहे. काय की आम्ही आजपासून का होईना, मागे केलं असलं दुमत नाही, पण आम्ही आजपासून एक संकल्प करतोय. काय
गीता आणि भागवत आम्ही काय करू, गीता भागवत करीती. तुम्हाला आम्ही काय कथाकार व्हा म्हणत नाही, पण किमान जे काही चांगलं असेल ते या कानावरती पडलं पाहिजे. पूर्वीच्या काळी महाराज एक चाळ असायची, नीट ऐका, एक चाळ असायची महाराज. आणि त्या चाळीमध्ये तुमचं जरा गाव मला संपन्न दिसतंय, म्हणजे मोठा सभा मंडप वगैरे असं जरा बरं दिसतंय गाव तुमचं. आमचं गाव तसं महाराज तसं जरा फारच किरकोळ. पूर्वी 90च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये महाराज ज्यावेळी तुमच्या गावामध्ये प्रत्येक घरात टी व्ही होती, 80 शाळा होती ना दशकात आपल्याकडं 90च्या दशकात, तर आमच्या गावाला मला टी व्ही नसायची. अशी एक चाळ असायची, भली मोठी चाळ. आणि त्या चाळीमध्ये महाराज 10 घरं असायची. किती सुनील महाराज? 10 घरं असायची. आणि तेव्हा फक्त रविवारच्या दिवशी 4 वाजता सिनेमा लागायचा. काय लागायचा? हां, तेव्हा मग काय त्या ट्युशनला खाडा, कामं सगळी बंद, एक पत्र्यावर, एक दारात उभा आणि एक घरात उभा. त्यांनी वर जायचं. तो अँटिना तुमच्याकडे होतं का असं? का सगळे त्याच्या आधीच्या काळातली जन्माला नाही? म्हणजे एवढं गंभीर झाले, मला प्रश्नच पडला. ते महाराज 3:45 वाजता ते पत्र्यावर जायचं, त्या अँटिना फिरवायचा. मग कुठं सांगायचं आता मुंग्या आल्या, मुंग्या गेल्या, झिरमोळ्या आल्या, थांब आलं असं. आणि जर चुकून जर कावळा बिवळा अँटिनावर बसला तर मग महाराज कल्याण झालं. म्हणजे काय, 10 घरं असताना केवळ एका घरामध्ये टी व्हीची व्यवस्था होती. ऐकताय का? किती? 10 घरं असताना एका घरात असायची. एखादा बिचारा श्रीमंत घरातला असायचा, पण तो पण एवढा नालायक असायचा महाराज. तर आपल्यासारखी सर्वसामान्य पोरं गेली बघायला, सुट्टीत जाऊ बघायला, उमऱ्यातनं डोकावलं की म्हातारा टी व्ही बंद करून टाकायची. बाबांना पडते बघा. म्हणजे आपली घरातली लहान लहान पोरं, नाही बाबा आपल्या वडिलांकडे टी व्ही नाही, बाबा घरात पैसा नाही, आपण आज घरी परतलं ठीक आहे, पण ते बिचारा पोरं टी व्ही बघायला जायचं महाराज. हळूच ती पोरं घरात आली, म्हातारी काय करायची? टी व्ही बंद करायची. ती पोरं निघून गेली की परत लावायची. का बरं? तर दुसरी लोकं आपल्या घरात आलेली तिला चालत नव्हती. आता ही गोष्ट सोडून द्या, सिद्धांतावरती या. 10 घरं असताना महाराज केवळ एकाच घरामध्ये सोय होती. कशाची? टी व्ही बघण्याची आणि जे दिसते ते ऐकण्याची. प्रभू कृपेने आपलं जे काही देह आहे की नाही, हा सगळा हे काय आहे? हा देह महाराज 10 घराची चाळ आहे. काय? दशेंद्रिय म्हणजे काय? आणि या चाळीमध्ये महाराज फक्त 2 ठिकाणी व्यवस्था आहे, बघण्याची आणि ऐकण्याची. महाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण. काय बाकी तुमचे अवयव काय करतात? आम्ही लोकांना सांगतो बाबा ऐका, करटाळी बोला मुखी नाम. लोक काय करतात? करटाळी बोला मुखी. सांगितलं का सगळं महाराज? नाही ना. आम्ही लोकांना सांगतो, त्याला आळंदीला चला, आळ्याला चला. काय किती अंतर आहे कोळेवाडीने आपला आळे मंदिर? किती अंतर आहे? हे भिंतीच्या पलीकडंच 500 मीटर. तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो? पाऊले चालती एरडा महाराजांची वाट. नाही, महाराज जाताना चांगला असतो, जाताना चालत जातो, येताना मात्र सांगितलं पाहिजे का सगळं? नाही ना महाराज. आयुष्यात जे काही चांगलं आहे ते काय वाटतं आपल्याला? महाराज विषयांची परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो कडू. ही आपली अवस्था आहे, जीवाची अवस्था आहे महाराज. पण हे सगळं असताना जर आपण एक निर्णय केला, तो निर्णय कुठला? गीता. गीता म्हणजे काय महाराज? तुमच्या आमच्यासारखा संसारामध्ये या सगळ्या विषयामध्ये, या सगळ्या विषयद्वंद्वामध्ये फसलेला, ज्याला आयुष्यात मार्गच सापडत नाही आहे, असा अर्जुन ज्यावेळी महाराज सगळं काही संपतं आणि देवाजवळ जाताना विचारतो, देवा मला आता या संकटातनं बाहेर काढा. मला वाटतं की आपली अवस्था अशीच आहे, फक्त आपण अर्जुन व्हायला तयार नाही आहे. आपलं काय झालं आहे? मीच कृष्ण आहे आणि तुम्ही सगळे अर्जुन व्हा. ज्यावेळी आपण स्वतःच्या आयुष्यात अर्जुनाची भूमिका घ्याल आणि संतांना कृष्ण मानाल, मला वाटतं की आपले सगळे प्रश्न निघून जातील. काय झालं आहे? लक्षात घ्या, आपलं दुःख, आपल्या अडचणी ह्या शेजाऱ्याला सांगण्यापेक्षा मला तर कोणाला सांगितलं पाहिजेत? देवाला सांगितलं पाहिजेत. कुंती नावाची फार मोठी माता होती महाराज. तिला देवाला विचारलं, चल तुझ्या ती प्रसन्न आहे, सांग काय तुला पाहिजे? मला तिने एकच मागितलं, काय? पाहते पाठव अखंड वनवासी. महाराज ते वनवासात गेले, सगळं झालं, पण ती काय मागते? कोणती तरी, देवा मुलगा दे, मुलगी दे,
बंगला दे, मोबाईल दे आयफोनचा, चांगली कपडे दे, पैठणी दे. नाही नाही देवा, माझ्या आयुष्यात मला ते दुःख दे. का बरं? सुख असलं की आम्हाला तू आठवत नाही, आणि दुःख आला की तू आठवल्याशिवाय राहत नाही. कुंती सारखी महाराज देवाशी आत्या, बरोबर ना, देवाशी इतकं घरातले संबंध महाराज निकटवरती आहे महाराज. पण ते म्हणते देवा, तू जर आम्हाला सुख दिलं तर आम्ही तुम्हाला विसरून जाऊ. आणि आपलं असंच आहे ना महाराज, की चांगलं झालं, शेतीला भाव आला, चांगल्या गोष्टी आला, माल आला की आपण चौकात जातो, गावात कोणाचं नाही. तसं या पठ्यानं कमवलं. आणि जर मालाला भाव नाही मिळाला महाराज, काय घर देवाचं, रोज देवाला जातोय, मारुतीला तेल घालतोय, काय केलं देवाने घरात? ते चांगलं झालं कोणी केलं, वाईट झालं कोणी केलं? महाराज देवाला सुखही सांगा आणि देवाला दुःखही सांगा. पण सुख आणि दुःख सांगताना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे आणि काय वृत्तीनं वागायचं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर मला सांगतात की कधीतरी तुम्ही गीता, भगवत गीता नावाचा जो ग्रंथ आहे की ज्या जवळपास ग्रंथामध्ये 700 श्लोक आणि 18 अध्याय. नाही गीता वाचता आली महाराज, मला वाटतं की माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली तर आयुष्याचं कल्याण आहे. की जे काही भगवान कृष्णाला गीतेत सांगता आलं नाही, काय म्हणतोय मी, माऊली म्हणतात की नाही, गीतेवी रंगोदावी. म्हणजे गीतेत जे काही देवाने सांगितलं त्यापेक्षाही 10 पावलं पुढे जाऊन कशात सांगितलं आहे, आपल्या माऊलींच्या ज्ञानेश्वरी सांगितलं. मग काय करा, मागे काय केलं सोडून द्या, पण किंवा बाबांना संकल्प घ्या की उद्यापासून किंवा मी ज्ञानेश्वरीची 4 पानं, 10 पानं, काही 300 ओव्या, 100 ओव्या, 5 ओव्या, नाही 5 ओव्या, किमान एखादी तरी ओवी वाचल्याशिवाय मी घरातनं दुसरं काम कुठलं सुरू करणार. का बरं? ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव ज्ञान देतो. महाराज ज्ञानदेवांना काही मागितल्यानंतर किंवा उपासना केल्यानंतर ते स्वतः ज्ञानदेव ज्ञान देतो किंवा ज्ञानदेव देतो म्हटलं ना महाराज. ज्ञान देतो, ज्ञान मिळतंच, पण मनामध्ये जे काही मागितलं किंवा नाही मागितलं, तुमच्याकरता जे काही कल्याणाचं आहे ते केवळ त्या ग्रंथाच्या उपासनेनं मिळतं. महाराज सांगतात की गीता, पुढे म्हटलं भागवत. गीता म्हणजे काय? भगवान कृष्णाने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला जो उपदेश केला ते म्हणजे काय? गीता. पुढे म्हटलं गीता भागवत. भागवत म्हणजे काय? की भगवंताने उद्धवाला जो उपदेश केला ते म्हणजे काय? भागवत. आयुष्यात ज्यावेळी द्वंद्व निर्माण होईल, संकट वाढतील, काही पर्याय दिसत नाही महाराज, एकदा तरी प्रामाणिकपणे गीता वाचा. महाराज आता कुठनं वाचायची? कुणब्याच्या वंशी घातली जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कळीशी, त्याचा फन मचा का कळ ना. आम्ही लोकांना सांगतो की ते बुके द्या, बुके, खरं तर शब्द बुकेट, आपण काय म्हणतो पुष्पगुच्छ, बुके. आमच्याकडे मोठे कीर्तन करतं, नाव सांगत नाही तुम्हाला मी, पण त्या त्यांच्याकडे गेलो आणि गाडीत उतरते म्हणे, महाराज थांबा तुमच्याकडे बुक्का आणला. म्हटलं बुक्का लावला? म्हटलं मी, नाही मोठा बुक्का आणला. म्हटलं बुक्का कुठला आणलाय? आणि मला नंतर बघितलं, मला कळालं त्यांनी फुलाचा बुके आणला होता. म्हणजे आपल्याला बुके आणि बुकातला फरक कळला महाराज, गीता कधी कळायची? हे मोठ्या कीर्तनकारांची गोष्ट सांगते तुम्ही, आम्ही तिथले झटकी झाडकी पत्ती महाराज. पण नाही कळत ना महाराज, जनाबे सांगतात काय, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी. खूप काही नाही, श्रद्धा ठेवा महाराज. मी कायम सांगतो लोकांना, देव भेटेल नाही भेटेल मला माहीत नाही, पण किमान तुम्ही जर श्रद्धेनं काम केलं, दगडही तुमच्यावरती कृपा करेल. देवाला त्रास देण्याची गरज नाही. आणि साक्षात माऊली म्हणजे काय, गीता म्हणजे काय महाराज? हे भगवंत म्हटले असतील, ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरवयम. महाराज गीतेमधला एक एक श्लोक म्हणजे काय आहे? भगवंताचं उष्ट आहे. देवाच्या मुखातनं आलेले शब्द काय आहेत? भगवंताच्या होटांना जिभेला स्पर्श करून आलेत की नाही, ते भगवंताचं काय उष्ट आहे महाराज. काहीतरी खाण्यापेक्षा संतांतरण देवाचं उष्ट खाल्लं पाहिजे. मला सांगतात गीता भागवत. भागवतानं काय मिळतं महाराज? आयुष्यात मोक्ष मिळेल, भगवंत मिळेल, काही चिंता आहे तुम्हाला? हरिमुखे गाता हरपली. महाराज तर चिंता आणि चिता म्हणजे मनातली चिंता आणि मरण काय फरक आहे? एका बिंदूचा फरक आहे. सुभाषितकार सांगतात चिंता आणि चिता. चिंतेवरचा फक्त एक टिंब काढलं काय होते? जे मला जिवंतपणी जाळते त्याचं नाव चिंता, आणि जी मेल्यावर जाळते त्याचं नाव काय? म्हणजे चिंता आणि चिता दोन्हीपासनं महाराज लांब जायचं असलं की नाही, आपल्याकडे भागवत नावाचा ग्रंथ सांगितला की ते बारकाईनं बघा महाराज. आपल्या आयुष्यात आपण काहीच पाप केलं नाही. काय म्हणतो मी? आपली पापं काय? गळ्यात कधी माळ नव्हती, जुने कधी कोंबडी कापली, अंडी खाल्ली, काही बोकड कापलं, किरकोळ पाप.
कधी अजाणतेपणाने केली असतील तर. वाक्य काय माझं? फार किरकोळ. आमच्या वाल्या काय आपण म्हणतो त्याला वाल्मिक ऋषी त्यांचं पूर्वाश्रमातील लोक काय म्हणायची? वाल्या पोळी. 7 रांजणं भरेल एवढी माणसं मारली, दगडांना फेकली. म्हणत माणूस मारायचा आहे आणि एवढा बारका दगड फेकायची. किती रांजणं भरली? 7 रांजणं भरली. आपण तेवढी तर अजून नाही मारली ना. माणसं नाही किंवा पक्षी नाही मारले एवढे अजून. म्हणजे आपल्याला अजून संत होण्याकरता आपल्याकडे संधी आहे का नाही? फक्त अडचण कुठं आहे? मी संत होऊ शकतो, मी संतत्वाकडे जाऊ शकतो, फक्त आपल्याला कळतंय आता वळणं बाकी. मला सांगतात गीता भागवत 2 ग्रंथात काय करा? गीता भागवत करीती श्रवण. तुम्ही गीता तुम्ही कथा करायला नका जाऊ, ते बरीच कथा करत येते. हे करतील, तुम्ही काय करा? फक्त कानानं श्रवण करा महाराज. त्या श्रवणानं सुद्धा काय मिळेल? पुण्य मिळेल. गीता भागवत करती श्रवण. आणि नाही जमले तुम्हाला ते ठीक राहिलं. मला सांगतात अखंड चिंतन काही नाही, फक्त विठ्ठल 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 म्हणा महाराज. एवढं काही पुण्य करण्याची गरज. एवढं जरी केलं तर मला वाटतं की भगवंताची प्राप्ती होते. त्या भक्त प्रल्हादाला महाराज डोंगरावरून फेकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं महाराज, आगीत टाकलं, तेलात फेकलं, तरी सुद्धा नारायण नारायण जप बंद झाला नाही. लांब कशाला? आपला आजच्या कीर्तनात आपलं भाग्य आहे, माझं भाग्य स्वतःचं, की आजच्या कीर्तनामध्ये तुकोबारायांचे वंशज उपस्थित आहेत. तुकोबारायांना ज्यावेळी विचारलं की महाराज तुम्ही कधी जप केलं सांगा बरं आम्हाला, तुम्हाला घ्यायला विमान आलं, आम्हाला येईल का? तुकाराम म्हटलं तुम्हाला पण घ्यायला विमान काय? तेव्हा गरुड होता, आता जरा बाहेर विमान येईल अजून. कसं येईल? काय नाही म्हणे, नामस्मरण करा. किती वेळ करायचं? त्यांनी सांगितलं फक्त लोकांपुढं माळा घेऊन जायचं, घरात बसून गपचूप करायचं. परमार्थ हा लोकांना दाखवण्याकरता, ऐकताय का? संसार लोकांना दाखवण्याकरता नाही. संसार काय महाराज? आपला काय संसार लायकीचा आहे महाराज? म्हणजे अनेकांना वाईट वाटलं महाराज. आता माझ्या घरी एक कन्या आहे, माझी मुलगी आहे, इथे आमचे सुनील महाराज आहेत किंवा सगळीच मंडळी आहेत. एक घरी बाळ आहे, आपलं एक मुलगी आहे, मुलगा सगळ्यांच्या घरी आहे महाराज. पण एका मुलाच्या जन्मानं आपल्याला पुरुषार्थ वाटतो महाराज. वा बाप झालो, मुलगा झाला, मुलगी झाली, एक नाही महाराज, 4, 5, 6. तुम्ही आम्ही आता फार किरकोळ महाराज. जर आपल्या पंतप्रधानांना विचारा किती मुलं होती, किती किती आत्या तुम्हाला? 8 आत्या. 8 काका नाही, माझी वडील एकटे, कृष्ण 9. महाराज संसार त्यांनी केला, संसार आपणही करतो. त्या कुत्र्याच्या पिल्लाला किती असतात मला? कुत्र्याला बाळा किती असतात? एका वेळी 10-12 होतात महाराज. किती? 10-12. कोंबडी अशी पंखाखाली आयटी चालते महाराज, फक्त आकाशात घारी होऊ द्या, इकडं 10 पिलं आणि इकडं. मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? मला सांगतात पशु काय जाणती पाप पुण्य, उत्तम मध्यम भोग भोगिती. फरक काय दोघांमध्ये महाराज? त्यांच्याकडे ज्ञान नाही आणि आपल्याकडे मात्र ज्ञान आहे. त्यांना भगवंताची प्राप्ती करता येणार नाही, आपल्याला मात्र ती करता येईल. मग काय करायचं मला सांगतात? गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या मुखानं या देहानं भगवंताचं अखंड चिंतन करा. मला वाटतं की आपण सगळ्यांनी रोज चिंतन केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या या गावात या जन्माला बाळाचा जन्म सार्थकी लागला. मागे आत्तापर्यंत खूप लोक आपल्या गावात जन्माला आले असतील महाराज, पण ती आली आणि ती आता गेला, पणजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. गावात मुलं आली नाही का जन्माला आत्तापर्यंत? आपल्या ढेगभर आली. हरिभक्त आले का महाराज? लाखामध्ये एखादा हरिभक्त जन्माला येतो. किती? लाखामध्ये 1. आणि कदाचित असा हरिभक्त जर या निमित्तानं आपल्या गावात पुन्हा आला असेल तर मला वाटते की जेवढा सासरच्यांना अभिमान तेवढाच बाहेरच्यांना सुद्धा अभिमान असला पाहिजे. म्हणजे कीर्तनाचा आम्ही रोज करतो महाराज, रोज चालू आहे, 10वा 13वा 12वा 11वा काय असतील ते. पण या बाळाच्या नामकरणाच्या माध्यमातनं लोकांना काहीतरी भगवंताकडं जाण्याचा मार्ग दिसावा किंवा भगवंताच्या प्रेमाविषयीची प्रीती अधिक वाढावी. ते भक्तिरसायनामध्ये मधुसूदन सांगतात असं की माणसाचं हृदय हे फार वृक्ष आहे, काय कठीण आहे. त्या कठीण हृदयाला कोमलता देण्याकरता आपल्याला त्या हृदयावरती नामाची उपासना करावी लागते. आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते अर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य
महाराज गोंदवलेकर. महाराजांच्या आयुष्यात त्यांनी सगळ्यांना जे भेटत एकच सांगायचे की जेथे नाम तेथे माझा प्राण. आयुष्यात तुम्ही काय करताय आम्हाला माहीत नाही. तुकोबाराज असं म्हटले की नाही, शिंक जांभई खोकला इतकाच वेळ. मला किती भजन केलं, भजन किती मला माहीत नाही किती केलं ते, पण ज्यावेळी मला शिंक आली की नाही माझ्या मुखातनं भजन घडलं नाही. ज्यावेळी मी जांभई दिली तोंड उघडलं भजन घडलं, आणि ज्यावेळी मला खोकला आला तर खोकल्यामुळे तोंड उघडलं भजन घडलं. मग महाराज झोपतानाही मी भजन करायचो. महाराज मग आंघोळ करताना अरे आंघोळीलाही भजन करायचो. आणि महाराज सकाळी सकाळी पोट बिघडलं आणि गेलात तर तिकडे गेलो तरी भजन करायचो मी. भजनाला मर्यादा नको. तर मला भजन करण्याची इच्छा होते. त्या माऊल्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्यात आणि मग तुझ्या भजनच करू नका देऊ महाराज. पैसे बंद होतात की ना बघा यांचे. हां, भजन केलं पैसे दुप्पट, भजन नाही केलं पैसे बंद नाही होणार. पण ते पैसे मुलगा काढून गेला, आई आले असतील 1,500 दे मला. नवरा म्हणून लागा असू दे तुला काय करायचे पैसे आता दे मला. मग बिचारी बाई ते 1,500 करून महाराज 2-3 तोळे सोनं घेईल. आणि ज्यावेळी शेवटचा काळ येईल ते मुलगी गपचूप पळत येईल आणि म्हणेल आईचं ते कोणाचं असतंय तुमच्याकडे कसं आहे? आईचं ते सोन्याचं का लेकीचं कोणाचं माहीत नाही. तुम्ही सांगा कोणाचं? आईचं सोनं कोणाचं असतंय? खुशाल लेकी तर म्हणते काही वाटत नाही. बघा तुम्हाला सेवा सुद्धा न करायची आणि घेऊन लेकीला द्यायचं. त्यामुळे तुमच्या घरी सुने तर तुमचं पटत नाही. जाऊ द्या. हां, मुद्दा काय माझा महाराज? मग काय करा, मागे काय झालं ते सोडून द्या. आपण आतापासून गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि ज्या घरामधली सात्विक कुळातली कन्या आणि पुत्र ते करतात त्यांचे आईवडील धन्य असतात. अभंगाचं पहिलं शरण. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता, आपुलिया हिता जो असे जागता. हे आपोलिया हिता, आपोलिया हिता जोसे जागता, आपोलिया हिता, आपोलिया हिता जोसे जागता. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, कुणी कन्या पुत्र, कुणी कन्या पुत्र होते सात्विक, कुणी कन्या पुत्र, कुणी कन्या पुत्र होते सात्विक. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कुणी कन्या पुत्र, कुणी कन्या पुत्र होती सात्विक, कुणी कन्या पुत्र, कुणी कन्या पुत्र होती सात्विक. मग जो घरातला महाराज जे काही कन्यापुत्र आहेत जे गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असे जे करतात, महाराज सांगतात तो धन्य नाही आहे. आज या बाळाचं नामकरण आहे, बारसा आहे, त्या बाळाला धन्य म्हणायचं का महाराज? त्या बाळाला संसारातलं काहीच कळत नाही महाराज. त्याला अजून नीट आईबापसुद्धा कळत नाही, त्याला धन्य म्हणायचं का? महाराज म्हणतात नाही. त्या बाळाला जे संस्कार देणारे आईवडील आहेत की नाही ते काय आहेत? आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता. त्यामुळे धन्यता जर द्यायची झाली आज तर मला वाटतं की आमच्या प्रणालीताई आणि आमच्या हरिभक्तपरायण किशोर महाराज यांना पण धन्यता दिली पाहिजे की यांच्या घरामध्ये इतकं सात्विक राजस गुंडसुंदर बाळ जन्माला आला असेल आणि त्या बाळाच्या नामकरणासाठी त्यांनी ते कीर्तन ठेवलं असेल तर धन्य कोण आहेत? धन्य माता पिता तयाची या. त्यामुळे सगळ्यांना प्रार्थना एवढीच आहे माझी की आतापर्यंत काय केलं सोडून देऊ. परिक्रमण बाबांनो आजपासून का होईना ज्ञानेश्वरी रोज वाचू, गाथा रोज पाहू. देव भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. ऐका नीट. आता मी 12 वर्षाला कीर्तन करतो. किती वर्ष? 12 वर्ष मला कीर्तन करतोय. देव भेटला का? स्वप्नात नाही. अजून कशात?
कशात नाही अजून, स्वप्नात सुद्धा नाही. मग तुम्हाला कधी देव भेटायचा पण नाही, चुकीचं आहे. महाराज तुम्ही फक्त उद्यापासून सुरू करा की रोज सकाळी उठल्यानंतर मारुतीला भेटायचं. आणि अजून कुठलं मंदिर आहे जे काय तुमची, कुठलं दोन्ही मारुती का? म्हणजे मी पहिलं गाव बघतो 2-2 मारुती, म्हणजे 2-2 भाऊ बघितले, सख्खे भाऊ, भाऊकी पण 2 मारुती असू दे, हरकत नाही. तुम्हाला जर आवडेल त्या मारुतीकडे जा, पण त्या मारुतीला सांगा काय काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये दावाव्या. अरे तू काय भक्ती केली, म्हणजे रामरायांनी अक्षरशः तुझ्याकरता पाहिजे ते द्यावं. मग त्या रामरायांचं जरूर दर्शन करावं आणि त्यांना प्रार्थना करावी की आम्हाला माहीत नाही की आमचं कधी मोक्ष मिळेल, कधी कल्याण होईल. कल्याण नाही डोंबवली तर का होईल तर का बघा हां, पण आमच्याकरता जे काही चांगलं आहे हे तुम्ही आम्हाला द्या. आणि मला खात्री आहे मारुतीरायांच्या चरणाशी उभं राहून जर आपण प्रार्थना केली तर मारुतीराय नक्की तुम्हाला काहीतरी मोक्षाचा मार्ग दाखवतील. का बरं, तर आता काही विस्तार केल्यानंतर कारण नाही, तर रामायणाचार्य आहेत स्वतः सुनील महाराज आमचे, बरीच सगळे दिग्गज मंडळी बसले आपापल्या क्षेत्रातली महाराज. पण ज्यावेळी वेळ प्रसंग आला आणि त्या सीतामातेने मारुतीरायाला अत्यंत मौलिक रत्नांचा हार दिला की मारुती वा काय कौतुक करावं तुझं, तुझ्यामुळे खऱ्या अर्थानं रामराय माझ्यापर्यंत पोहोचले आणि तुझ्याकरता मी काहीतरी विशेष ठेवलं आहे. आणि त्या सीतामातेने काय केलं महाराज, तो रत्नाचा हार मारुतीरायाला दिला. आता मारुतीराय म्हणजे काय, मारुतीतले बेगम महाराज, शेवटी ते कोण आहेत, ते माकड म्हणू नका बाबा त्यांना, माकड आपण आहोत. हां, ते मरकट राजा पण त्यांना म्हणून माकड म्हणणं रचवीच वाढते असं ते महाराज, बुद्धीला पटत नाही. ते माकड म्हणजे कोण महाराज, जे कीर्तनाला येतात पण टाळी वाजवत नाही ते कोण. हां, जे महाराज बघा ना तुम्ही, माकड त्याला बोललं नाही पाहिजे महाराज. माकडाला कळतं, माकड कधी मांसाहार करतं का, माकड करतं मांसाहार नाही महाराज. माकड फक्त फळं खातं. काय करतं माकड, आणि जे त्यामुळे त्याचं नाव बदनाम करू नये. गाढव महाराज, तुम्ही आता नाव असलं गाडवे सर कुठे गेले आमचे, प्रथमेश गाडवे आणि प्रशांत गाडवे, कुठे आहेत दोघं दादा आमचे, कुठे 2 बंधू, कुठे आहेत ते गाडवे बंधू, कुठे आहेत, मेवणे त्यांचे का, त्या दोघांचं मी कौतुक करणार आहे. म्हणजे केशव महाराजांनी कीर्तन ठेवलं असतं का मला माहीत नाही, पण त्यांचे मेहुणे त्यांना चांगले भेटले महाराज. ते म्हटले दाजी वा पुढं, पण ते मेहुण्यांचं ते भाग्य आहे की दाजी काही अंगठी मागत नाही, चेन मागत नाही. दाजी म्हणतो ठीक आहे बाबा, फक्त कीर्तनाचा कार्यक्रम करा, संतांना बोलवतो त्यांना तर समाधानी करा, त्यांना खुश करा. काही मला असं कळालं आज जेवण कशाचं आहे, मासवड्यांचं आहे का नुसतं बोलण्यापुरतंच आहे. केशव महाराज म्हणजे पक्के हुशार महाराज. ज्यांना वाटतं की एखादी गोष्ट अशक्य गोष्ट शक्य करायची तर केशव महाराजांना पकडायचं. आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते मला म्हटले मध्यंतरी, महाराज तुमच्यासोबत काही लोक आली होती, काढले फोटो. ते म्हटले शॉलवाले लोक नाहीत, जॅकेटवाले लोक पाहिजेत. जॅकेटवाले आमच्याकडे दोघंच होते महाराज, कोण, सुनील महाराज मंगळापूरकर आणि केशव महाराज धुमाळा. त्यांनी मला वाटतं की जरा सासवडी लावून जॅकेट काढून ठेवले त्यांनी जरा, काढून ठेवलं आता ते. हां. पण आपल्या जावयाचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अभिमान वाटत असं जावया आपल्या गावचं आहे. त्यामुळे त्या जावयाचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि त्या जावयांनी जर महाराज सांगितलं असेल की बाबा तुम्ही काय करा, आता विश्व महाराज तुमच्या हाताने घोषणा करून टाकतो, करू का, बजेट बिजेट काय बघत नाही आता, मी काय तुम्हाला पैसे काय मागितले नाही कीर्तनाचे, आणि हे बिचार गायक वगैरे काय तुमच्याकडे पैसे घेणार नाही नाही बरं. पण किमान बाळाच्या बारशानिमित्त किंवा बाळाच्या नामकरणानिमित्त या गावाला आपण 3 संकल्प देऊ. काय करू तुमच्या वतीनं. पहिला संकल्प, या गावामध्ये आपण या बाळाचा जन्म झाला की नाही, आणि या गावातली जर लेख आम्हाला दिली असेल तुम्ही, प्रणाली आमची ताई, तर गावामध्ये आपण या बाळासाठी आपल्या आध्यात्मिक सेनेच्या वतीनं 3 उपक्रम करू. किती? 3. पहिला उपक्रम, आदरणीय संत साहित्याचे अभ्यासक उमेश महाराज बागडे ते आपल्या गावामध्ये याच्यामध्ये कुठल्या गावकरी, कुठे गावकरी मला मान्य आहे का, हातवरती करा, मी सांगतो ते मान्य आहे. ते आपल्या गावामध्ये राहून 7 दिवस ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगतो. काय सांगतील, ऐकायचं तर टाळ्या वाजवा, नाही तर राहू द्या. 1. दुसरं, आमचे आदरणीय महाराज आहेत, महाराजांचं नाव आधी विशाल महाराज, त्यांचं हृदय इतकं विशाल काम, एवढं विशाल महाराज, ते नाव तोंडात सापडत होतं माझ्या, विशाल काम. विशाल महाराज आहेत, सुनील महाराज आहेत. तुमच्या गावात सप्ताह होतो का, सप्ताह गावात तुमच्या होतो का,
आता अजून नवीन 2 मारुती आहेत ना, आता 2 सप्ते सुरू करून टाका चला. हा पण सप्त्याचं नाव काय, बाळाचं नाव काय ठेवलं आपण, काय ठेवायचे अजून. जे काय बाळाचं नाव आपण ठेवू त्या नावाने आपण या गावात दुसरा सप्ताह सुरू करू महाराज. अजून एक म्हणजे भांडणं म्हणून नाही, वाद म्हणून नाही, पण या गावाला कळायला पाहिजे की या गावामध्ये धुमाळांचा एक जन्माला आला आहे, म्हणजे हरिभक्ताचा मुलगा. आणि आम्हाला की कीर्तनकर बाहेर आणायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कीर्तनकर लागतात किती सप्त्याला, काल नाही करायचं का 8. आपल्याला कीर्तन करता किती आपल्याकडं 10. हे 10 कसले माहिती आहे का तुम्हाला. 8 कीर्तन 7 कीर्तन संध्याकाळीची, 8वं कीर्तन काल येतं. आणि जसं मंदिराला कीर्तन असतं की नाही वर्धापन दिनाचं, तसं एक कीर्तन वाढू. ते कशाचं, बाळाच्या बारशाचं नाही, जन्माचं. आणि एक कीर्तन कशाचं, तर एक कीर्तन मारुती रायासाठी विशेष कीर्तन. अशी 10 कीर्तन आम्ही वर्षातून तुमच्याकडं ग्रामस्थ कोण आहेत ना, चालते ना. हे आम्ही देत नाहीये, म्हणजे जावई देतात, जावई. ह्याचं सगळ्याचं खर्च कोण करणार आहेत, किशोर महाराज. हा आणि 3रं एक भागवत या गावात झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, भागवत. तर आमचे आदरणीय मनमोहन महाराज ते आहेत म्हणून मला गिरी, तर ते आपल्याकडे 7 दिवस भागवत करतील. आणि आनंद काय आम्हाला यात माहिती आहे का, या 7 दिवसामध्ये महाराज मी आवर्जून 3 उत्सवात 7 दिवस मी मुक्कामी तुमच्याकडे येणार. काय करणार, पण आता पुढचं ऐका, असं लोक खुश होतात. हां 7-21 म्हणजे 15-1 लाखाचं काम फुकट झालं असं नाही, पण आमचे काही नियमावली आहेत. मी येताना कधी मोकळा येत नाही. म्हणजे गाडीत कायम 1001 माळा असतात तुळशीच्या. काय असतात, 1000 माळा कायम असतात. मला रोज 1000 माळा लागतात. तर आज किमान ऐकताय का बसलेले, आज किमान जर 100 लोकांनी माळा घातल्या नवीन हा, तर मग हे सगळं तुम्हाला मोफत योजना लागू. कोण माळा घालत हातवरती करा. कॅमेरामन किती लोकांना हातवरती जरा दाखवा कॅमेरा. याचा अर्थ किशोर महाराज वाचलेले विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगतात काय करा, धन्य माता पिता तयाची. पण कधी ज्यावेळी ते आपण भगवंताचं नामस्मरण करू, काय करायचं, कीर्तनाची आपली वेळ संपली तर छानपैकी सगळ्यांच्या हातवरती हाताने टाळी, उखाणे, भजन. विठोबा हर घालण्याचं टाळी 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 टाळी. कीर्तनाची वेळ आपली संपली. पण उठाला अभंग
बोलण्याचा भाव जर बघितला महाराज तर किमान 10-12 तास बोललं तरी संपणार नाही. एक दुसरी अडचण ते 10 कीर्तनकार असताना माझ्या ह्यांनी ठरवलं परीक्षा घ्यायची. म्हणजे मला असं वाटलं की आजावणे कीर्तन करून येऊ. वाशाला बघितलं आमचे विशाल महाराज इथे होते. मी विचारलं कृष्ण महाराजांना की आपल्याकडे इथे मुळात 10 कीर्तनकार असताना मला मुंबईवरून बोलण्याचं काय करणार. म्हणून नाही तर म्हणजे तुमच्यावर जास्त प्रेम आहे. यांच्यावर नाही का, नाही म्हणजे यांच्यावर अधिक जास्त प्रेम आहे. पण ठीक आहे, किंवा या बाळाच्या नामकरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कधी भगवत चिंतन व्हावं. मला बाकीचं काही माहीत नाही महाराज, पण किमान किशोर महाराज 3 उत्सव करतील नाही करतील हा विषय नंतरचा. पण आज आपण सगळ्यांनी मला शब्द द्यायचा की उद्यापासून आम्ही प्रामाणिकपणे किमान ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या तरी वाचू, गाथ्याचे किमान एखादा अभंग तरी बारकाईनं पाहू. कारण की आपल्या शेवटच्या काळात ऐका कोळवडेकर, किती संपत्ती आहे, किती पैसा आहे, आपल्या गावात काही माणसं मरतात का हे विचारतोय. माणसं मरतात गावात आपले? मी पाहून का तुम्ही गावातले बरं आपल्या गावात माणसं जातात का? वैकुंठाला जातात माणसं? नाही, हे बोलतच नाही ते. मग तुम्ही बोला, तुम्ही दोघं चांगली आपले बोलतात. हा, माणसं वैकुंठाला जातात? बरं ठीक आहे. महिला मंडळ संपलं बा, घेतला संपलं कीर्तन. साधं उत्तर द्या की महाराज मी मरणार नाही, हातवरती करा. अरे एक पण नाही. बरं महाराज मी मरणार कधी ना कधी, हातवरती करा. तरी एक पण नाही. बरं वाटते की याच गावात घर घ्यावं एखादं. मुद्दा काय माझा ऐका, ए बाळून थांबा जरा. आता ज्या दिवशी जन्म झाला की नाही महाराज, त्या दिवशी आपला काळ ठरलेला असतो. जगद्गुरू आद्य शंकराचार्य असं म्हणतात चरित्रामध्ये त्यांच्या. मला माहीत नाही तुम्ही कुठले चित्रपट बघता, काहीतरी वेळ काढून एकदा आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचा चित्रपट बघा. काही संस्कृत पिक्चर आहे महाराज तो, ते त्याने दाखवलं आहे. ज्यावेळी जगद्गुरूंचा जन्म होतो शंकराचार्यांचा महाराज, त्यावेळी त्यांचा जन्म झाल्या त्यांच्यासोबत एक महाराज एक बारकं बाळ असतं. ते उठले की ते बाळ उठतं. कोण? शंकराचार्य. ते रांगले की ते बाळसुद्धा रांगतं. ते पळाले की ते बाळसुद्धा महाराज पळतं. ते बाळ नेमकं कोण आहे? तर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं आहे की ते बाळ म्हणजे काळ आहे. काळ ज्या दिवशी आपला जन्म त्या दिवसापासून आपल्या मृत्यूपर्यंत काळ कधीही आपल्याला सोडून जात. ऐकताय का? सखा भाऊ प्रॉपर्टीची भांडणं झाली सोडून जाईल, बायको पैसे नाही दिले भांडून जाईल, अजून काय असं बऱ्याच गोष्टी आहेत. सगळे सोडतील, मित्र सोडतील, भाऊ सोडेल, बहीण सोडेल, पण काळ नावाचा आपला जो मित्र आहे तो आपल्याला कधी सोडून जात नाही. त्यामुळे आपण सगळे बसलो आहोत. तुम्ही सगळे सुखसंपन्न घरातली मंडळी आहात. गाव बरं आहे, आपलं रस्ते चांगले आहेत, गाव चांगलं दिसतंय, सगळी माणसं संपत्तीवान दिसत आहे, बरं आहे. ते कृष्ण महाराज कसे उगत इकडं आले आणि सासरोडे शोधायला, बरं आहे सगळं, ओके छान आहे. हां, मुद्दा काय माझा महाराज, सगळी संपन्नता असताना ज्यावेळी आठवा की ज्यावेळी आपला शेवटचा काळ असेल त्यावेळी आपल्यासोबत कोण कोण येणार आहे? बायको येणार, गावातले ना, मुलगा येणार. तुकोबाराय म्हणतात की महावाक्यध्वनी भौम झाली, फिरवणी घट फोडीला चरण. याचा अर्थ काय आहे? तुम्ही आज करोडोंची संपत्ती कमवा, माणसाने संपन्न असलं पाहिजे, सोनं प्रचंड असलं पाहिजे, माणूस श्रीमंतच पाहिजे, कफल्लक माणसाला समाजात किंमत नाही. तुकोबाराने सांगितलंय काय, सोने रुपये धनामा, कशाला आपल्याला सोनं पाहिजे? तुकोबारायांच्या अभंगांचे असे फालतू अर्थ तुम्ही लावू नका. काय म्हटलंय? सोने रुपी धन आम्हा मृत्तिके सोला, आम्हाला माती मोला आहे, पण कधी तुमच्याकडे असलं तर. काय वाक्य? असलं तर खिशात 1 रुपया नाही, 18 नाही, 12 काय म्हणायचं? हं, सोनं चालत नाही मला, माती मोल येते. अरे कधी सांगितलंय? तुकाराम मला सावकार होते, 100-500 गावाचे जागीरदार होते, त्यांनी लोकांची कर्ज माफ केली, तेव्हा ते काय म्हणतात की सोनं कसं आहे. त्यामुळे तुम्ही किती संपत्ती कमवा, एक लक्षात घ्या गोष्ट, सोबत आपल्या काहीही जाणार, आणि जर गेलं तर काय जाईल? केवळ भगवंताचं नामचिंतन जाईल. ते महाराज सांगतात की जी मंडळी गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ते चिंतन करतात, आणि अशी मंडळी जर मला भेटली तर मी काय करीन? तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा,
परी माझ्या देवा पार नाही. आणि एवढं जरी आपण नामचिंतन केलं, तुकोबाराय म्हणतात बाबांनो, वेगळ्या देवाला भेटण्याकरता जाऊ नका. मी साक्षात तुकोबाराय की ज्यांनी काळाच्या माथ्यावरती पाय दिला, ते तुकोबाराय म्हणतात. तुम्ही केवळ गीतेचं भागवताचं चिंतन केलं, श्रवण केलं, भगवंताचं नामस्मरण घेतलं, तर तुमची सेवा करण्याकरता तर मी आलो तर माझं भाग्योदय असेल. एवढा मोठा अधिकार प्राप्त होतो. पण कधी? कुळी कन्या पुत्र होती जे घरात सात्विक मुलं जन्माला आली महाराज, तर कुळाचा उद्धार होतो. तेने 42 उद्धरती. एक फक्त गोष्ट सांगतो आणि कीर्तन सेवा थांबवतो. आपला हा सगळा परिसर हा मला वाटतं की जुन्नर आणि बरोबर ना तालुका या सगळ्या पायथ्याशी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महाराज महात्मे या ठिकाणी होऊन गेले. पण ते कधी झाले? ऐका नीट, कधी झाले? त्या मासाहेब जिजाऊंना विचारलं की मासाहेब तुमचे डोहाळे काय? ऐकताय का? त्या माऊलीनं उत्तर दिलं, आम्हास वाटते घोड्यावर बैसावे, आम्हास वाटते युद्धासे जावे, आम्हास वाटते कथा कीर्तनाशी बैसावे. कोण म्हणतंय? मासाहेब जिजाऊ. आताच्या मुलींना विचारा, बाईचे डोहाळे काय? सांगते मला की नाही, पाणीपुरी, वडापाव, चौकातली मिसळ. मला तर असं खाऊन महाराज येतील का महात्मे जन्माला? येतील का? आणि काही काही ठिकाणी मी बघितले महाराज, जे माऊली खडी खाते, डांबर खाते, पत्रा खाते, समजायचं पोटाला पुढारी जन्माला येणार. नाही कळालं का? डांबर खाणं, पत्रा खाणं, सिमेंट खाणं काम कोणाचं? पण असं काहीही न होता आदरणीय कृष्ण महाराजांच्या घरी सात्विक बाळ जन्माला आलंय. आणि ते बाळ सहज नाही आलं महाराज. त्या बाळानं उतरत असताना कीर्तन ऐकली आहेत, त्या बाळानं उतरत असताना ज्ञानेश्वरी ऐकली आहे, वडिलांचे मृदुंगाचे बोल ऐकलेत, काही संतांचा सहवास झाला आहे आणि काही महात्म्यांची संगत लावली आहे. तर मग मला खात्री आहे की आपण काही माऊलींना बघितलं नाही, पण माऊलींचा अंशरूपी माऊली म्हणतात की नाही, मवे वंश जीव लोके जीव भूत सनातन म्हण षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशोती. तो काही ईश्वरी अंश जो काही या भूलोकात आहेत. विशाल महाराज कीर्तनकार आहेत, आमचे मनोहर महाराज आहेत, आमचे सुनील महाराज आहेत, सगळी मंडळी एखादं घेतलं एखाद्यावर राहून जाईल. पण या सगळी मंडळींमध्ये महाराज साक्षात माऊलींचा अंश. कीर्तन करणं, हे मृदुंग वाजवणं, पेटी वाजवणं, कीर्तनाने सात्विकतेनं बसणं, ही कोणाची कामं नाहीत. याच्याकरता आपल्यामध्ये एखादा संतांचा अंश असावा लागतो. आणि तोच अंश मला वाटतं की या माऊलीच्या अवधी प्रकट झाला. त्याचा नामकरण सोहळा आहे. या अनुषंगाने आपण सगळे जमलात, काही चिंतन करता आलं. खरं तर मी आधी सगळ्यांची माफी मागतो की कीर्तन आपलं 5चं होतं आणि ते 5 ते 7 होतं. 7ला संपलं पाहिजे होतं, पण ते 7ला सुरू झालं. हरकत नाही, काही वेळोपर्यंत समोर काही गोष्टी असतात. पण या निमित्तानं दर्शन घडलं आपल्या सगळ्यांचं. आणि पुनश्च एकदा मला थोडासा सांगण्यात आनंद वाटतो आहे की या गावाचं भाग्य आहे की या गावाला आमच्या आदरणीय कृष्ण महाराजांसारखा जावई भेटला. हिंदीत आता तर काय माझा महाराज घसा चांगला नाही, पण मध्यंतरी मी काव्य ऐकलं होतं की जमाई राजा राम निकला, असं कधी काव्य होतं ते एका कथेमध्ये. तसं तर कधी जर कृष्ण महाराजांनी त्या सासूसारांना विचारलं की तुमचे जावई कसे आहेत, तर म्हणते आमचे जावई साक्षात रामासारखे आहेत. का बरं? ते जेवढे संप्रदायात वावरतात महाराज, तेवढे ते कुटुंबातही त्याच माध्यमातून वावरत असतात. त्यामुळे या बाळाला मंगल आशीर्वाद आहेत. आणि आशीर्वाद केवळ मी देत नाही आहे महाराज, साक्षात तुकोबारायांचे वंश या ठिकाणी आलेत, माऊलींचे सेवेकरी या ठिकाणी आहेत. आणि आपण सगळे म्हणजे कोण आहेत? माझ्या अनुषंगाने सुनील महाराज म्हणजे कोण आहेत? ते साक्षात माऊली आहेत. म्हणून महाराज कोण आहेत? ते साक्षात उद्धव आहेत. सगळी मंडळी की आपण जी जी काही कथा कीर्तन करतो की नाही महाराज, आपल्या सगळ्यामध्ये साधू संतांचा अंश. त्यामुळे कृष्ण महाराज तुमच्या बाळाला आशीर्वाद देण्याकरता तुम्हाला तरी दिसत नसेल तरी तसं आपण म्हणतो की नाही की मेळवेली मांदी वैष्णवांची. जसं काय आता ते स्वर्गावरून देव येतात किंवा संत येतात, मांदियाळे येते, तसं मला वाटतं की आपल्या बाळाला आशीर्वाद देण्याकरता कीर्तनाच्या माध्यमातून का होईना पण देवही या ठिकाणी उपस्थित आहे. मग पुष्कळ पण वेळेची मर्यादा पुनश्च एकदा झालेली सेवा संतांतरणी मी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वांदेला विराम. ज्ञानेश्वर टाळकरी मंडळी असेच खाली बसतील, तदनंतर काही सूचना होतील.
भगवान रेडेश्वराच्या पदपर्शानं पावन झालेल्या या पंचकृषीमध्ये आज एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. वेळही खूप झालाय. कार्यक्रमाची वेळ ही टळून गेली असताना देखील आपण छोटासा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचं निमित्तही आपल्याला माहीत आहे. ते आदरणीय हरिभक्तीपारायण हबप किशोर महाराज धुमाळ यांच्या मुलाच्या ह्या बारशाच्या आणि नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ज्यांची कीर्तनरूपी सेवा ह्या ठिकाणी संपन्न झाली ते तुम्हा आपल्या सर्वांचं मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याच्या धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे सर्वेस्व अध्यक्ष सन्मान्य आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अक्षय महाराज भोसले महाराजांची कीर्तनरूपी सेवा ह्या ठिकाणी संपन्न झाली. मी धुमाळ परिवाराच्या वतीनं आणि गाढवे परिवाराच्या वतीनं आदरणीय महाराजांचा सन्मान ह्या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी ह्या दोन्ही परिवारांना विनंती करतोय की आपण आदरणीय महाराजांचा सन्मान ह्या ठिकाणी संपन्न करावं. महाराज घ्या, किशोर महाराज सन्मान करून घ्या प्रयत्न. आणि 2च मिनिटामध्ये काही मान्यवर मंडळी वारकरी संप्रदायाची उपस्थित आहे. त्यांचा सन्मान करणं हे आपलं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून धुमाळ आणि गाढवे परिवाराच्या वतीनं आदरणीय महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. वेळ खूप झाल्यामुळे अधिक ह्या गोष्टीचं बोलणं उचित होणार नाही. पण खऱ्या अर्थानं आज किशोर महाराजांसारखा एक तरुण चेहरा वारकरी संप्रदायामधनं झोकून काम करतो आहे. जे का रांजले गांजले त्याचे म्हणजे आपले तोच साधं ओळखावा देव तेथेच जाणावा. या रेडेश्वराच्या परिसरामध्ये किशोर महाराजांनी अगदी लहानपणापासनं परमार्थाचं काम केलं. मला आठवत नाही पण संजू शेठ या ठिकाणी ही सगळी ट्रस्ट मंडळी साक्षी आहे. एवढं लहानपणा असताना देखील भगवान रेडेश्वराच्या भगवंताच्या सानिध्यामध्ये काम करणारा एक हरवणारी व्यक्तिमत्व आणि साधं व्यक्तिमत्व. किशोर महाराजांना कोणी बोला पण सहज मोकळे मन रसाळवाणी. आणि आता ह्या ठिकाणी अधिक बोलणं किंवा स्तुती करणं, पण आज त्यांना पहिला फोन मला आला, महाराज वहिनींची डिलिव्हरी नॉर्मल झाली. हे एक भाग्य लागतं महाराज. नाही तर सोनोग्राफी सेंटर असतील, सगळ्याचा विचार या ठिकाणी सांगू शकत नाही. आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा त्यांना पण एक 2 मिनिटात आपण सन्मान करतोय. आणि तो अक्षय महाराज बोडके यांना विनंती की आपण उरकून घ्यायचा. हां, सन्माननीय ह्या ठिकाणी मयूर महाराज मोरे तुकाराम महाराजांचे वंशज आपण पुढे यावं, सन्मान घ्यावा. हबप उमेश महाराज बागडे वारकरी युवा साहित्य युवा सचिव आपण पुढे येऊन महाराजांच्या हस्ते आपला सन्मान घ्यावा. या मी धुमाळ गाडवे परिसराला संजू शेठला विनंती आपण पुढे यावं आणि पटपट सन्मान करून घ्यावा. या ठिकाणी उमेश महाराज बागडे या. हरिभक्तीपारायण बाळासाहेब महाराज शेळके अखिल वारकरी गुरुकुल संघ आळंदी यांनी पुढे येऊन या ठिकाणी सन्मान घ्यावा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री या ठिकाणी या. उमेश महाराज या पटपट. नाव वाचतोय मी, वेळ झालेला आहे. बाळासाहेब महाराज शेळके अखिल वारकरी गुरुकुल संघ. तुम्हीच म्हटले वेळ होतोय, आम्ही पटपट नावं घेतोय. या ठिकाणी मनमोहन महाराज गिरी सचिव भागवताचार्य, सन्मान्य अंकुश महाराज कदम, विशाल महाराज हडवळे, गणेश महाराज देवकर, सन्मान्य सुनील महाराज मंगळापूरकर, सन्मान्य राजेंद्र महाराज नवले, अनंत महाराज धर्मे, सचिन महाराज बिधाडे, लक्ष्मण महाराज मुरकुटे बोला, रमेश महाराज भोर, सोमनाथ महाराज भोर, साईनाथ महाराज काळे, शेखर महाराज जाधव, प्रवीण महाराज गाडेकर आणि खंडोबाबा पानसरे. चला या पटपट, जाग्यावर हे करतील. चला मग. या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ उमेश शेठ हगवणे या. या ठिकाणी सन्माननीय अविनाश महाराज कुराडे अध्यक्ष, सन्माननीय विजय भाऊ कुराडे, सन्माननीय संजू शेठ कुराडे, दूधचा डेअरीचे चेअरमन गंगारामजी कुराडे, उल्हास महाराज सहाणे आणि सन्माननीय कारभारी धुमाळ या मान्यवरांचा सन्मान सोहळा
या ठिकाणी अगदी थोडक्यात संपन्न झालेल्या, कोणाचं नजर चुकीने नाव राहिलं असेल तर त्यांची दिलगिरी. आता 2 मिनिटामध्ये फक्त 2-3 सदेच्छा होतील आणि कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होणार आहे. नामकरण, त्याच्यानंतर नामकरण. नामकरण विधी या ठिकाणी राहत्या घरी होईल. आणि 2 मिनिटाची सूचना अशी आहे, जगद्गुरू श्री तुकोबारांचा 375वा वैकुंठगमन सोहळा आणि संत श्री श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750वा जन्म उत्सव सोहळा धर्मवीर आध्यात्मिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि श्रेडेश्वर भगवान देवस्थान ट्रस्ट आळे असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह रेडेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये संपन्न होणार आहे. त्याची तारीख निश्चितच लवकर जाहीर केली जाईल. मी या ठिकाणी या पंचकृषीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने 1-2 मिनिटामध्ये आदरणीय विजय शेठ कोराडे यांना विनंती करतो, आपण सदेच्छा द्याव्यात. या 2च मनोगत होतील आणि तदनंतर कार्यक्रम संपला असं जाहीर होईल. या बोल. आजच्या या कोळवडी गावामध्ये परमादरणीय हरिभक्तीवरण किशोर महाराज धुमाळ आणि प्रणलिताई या दोघांना पौत्ररत्न प्राप्त झाल्याच्या आनंदामध्ये आणि बाळाचं नामकरण बारसाच्या निमित्तानं एक अतिशय स्तुत्य आणि संप्रदायाला आणि एकूण समाजाला दिशा देण्याच्याकरता हा जो कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, त्याबद्दल मी गाढवे परिवार असेल, महाराज असतील, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि महाराज एक चांगला पायंडा या निमित्तानं माऊलींच्या रेडिओ समाजाच्या मंदिरामध्ये खरं तर सुरू होतं. तुम्ही मगाशी सांगितलं की प्रबोधनामध्ये आपण हरिकीर्तन आणि जागर आणि सप्ताहाच्या निमित्तानं अनेक वेळा करत असतो, परंतु आज लग्नामध्ये वरातीच्या निमित्तानं कीर्तन होतं आहे, अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रवचनं होत आहेत आणि आज बारशाच्या निमित्तानं एक नवीन उपक्रम आणि त्यासाठी ही सगळी महाराज मंडळीची बांधळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे स्वतः जगद्गुरू महाराजांचे तुकाराम महाराजांचे वंशज या ठिकाणी आहेत आणि महाराजांचा अभंग या निमित्तानं त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग महाराजांनी सोडवायचा प्रयत्न केला. आणि मला एक वाक्य आठवतं महाराज की संप्रदायावर बोलताना माझ्या गुरुवर्य किसन महाराज ठाकरे परमादरणीय परम गुरुवर्य ते असं म्हणायचं की या अभंगाचा भावार्थ झाला असं समजून तो कधी होत नसतो, आमचं ते काम नाही म्हणायचे, पण इतकं सुंदर विवेचन करायचे आणि तितक्याच ताकदीचं सोप्या भाषेमध्ये कथन करणं, ती महाराजांची संत मंडळींची अभंगगाथा, अभंगवाणी, अभंगातले शब्द सोडवणं आणि त्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणं, हे कसं ही मंडळी पेलत असतात. खरं तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी आपण वाजवूया की मुंबईहून खास महाराजांच्या प्रेमपोटी या ठिकाणी या गावामध्ये आपल्या आले आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचा प्रबोधनाचा, एक नामचिंतनाचा लाभ या निमित्तानं झाला आणि आध्यात्मिक आघाडीचं ते काम त्या निमित्तानं करतायत. आणि चांगला प्रयत्न त्यांचा आहे की समाजामध्ये लोक व्यसनापासून दूर गेली पाहिजेत, संप्रदायाचा विचार त्यांनी जोपासला पाहिजे, नव्या पिढीमध्ये तो रुजला पाहिजे आणि ही नवी उभारी आपल्या वारकरी संप्रदायाला पुन्हा नव्याने मिळाली पाहिजे. हा एक प्रामाणिक प्रयत्न महाराजांचा आहे. नक्कीच त्याला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या निमित्तानं आहेत. जास्त अधिक काही न बोलता या रेडेश्वर भगवानाच्या पवित्र पावनभूमीमध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या तालुक्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचे श्रीगुरूंच्या समाधीनं पावन झाले या तालुक्यामध्ये महाराज आपण या निमित्तानं आलात. मी आमच्या आळेगावच्या वतीनं असेल, कोळवडी गावच्या वतीनं, संतवाडी गावच्या वतीनं, आमच्या देवस्थानच्या वतीनं असेल आणि आम्ही सारे गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गंगा शेठ आहेत, आमचे गबाजी शेठ आहेत किंवा आमचे संतोषदा दिघे आहेत, आमचे संजू शेठ आहेत, उल्हास शेठ साहणे आहेत, अनेक सगळे या ठिकाणी गावचे सरपंच आहेत. सर्वांच्या वतीनं आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि किशोर महाराज तुमच्या मातेवरलं प्रेम, जी सासूरवाडी आहे, तुम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांसाठी खूप चांगलं गुरुकुल चालवत आहे, खूप चांगला उपक्रम आहे. या साऱ्या उपक्रमांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि तुमच्या या सगळ्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या वेलीवर जे फूल फुललं आणि या मुलाचं नाव आज या निमित्ताने महाराजांनी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नामकरण या ठिकाणी होईल, त्याच्याही सगळ्या पुढच्या आयुष्यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करू, शुभचिंतन व्यक्त करू. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आदर सत्कार केला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.